हुनर, चाहत और इच्छा हमेशा धक्के खाते रहते हैं अवसर की तलाश में. मित्र हो, मी तुमच्यासाठी एक असा अवसर घेऊन आलेलो आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून की आपल्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी किंवा आता 11वी-12वी मध्ये असणारा विद्यार्थी किंवा अंडर ग्रॅज्युएट असणारा विद्यार्थी याला बँकिंग सर्व्हिसेस मध्ये काय संधी आहेत, आयबीपीएसच्या माध्यमातून त्याला कशा पद्धतीनं बँकिंग सर्व्हिसेस मध्ये जाता येईल याबाबत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण जे आमंत्रित केलेले आहेत ते इन्फिनिटी अकॅडमीचे फॅकल्टीज आणि मान्यवर. त्यामध्ये मी आपल्या सर्वांचे लाडके, आपले सर्वांचे प्रिय असे आणि आयबीपीएस मध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असं पल्लव द्विवेदी सर यांचं स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. त्यासोबत आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत एक अशा फॅकल्टी म्हणता येईल आणि अशा एक यशस्वी अधिकारी की ज्यांनी आयबीपीएस मध्ये खूप पदांसाठी त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्या आता आयबीपीएसच्या विद्यार्थ्यांना जे तयारी करतायत त्यांना इन्फिनिटीच्या माध्यमातून मार्गदर्शन सुद्धा करत आहेत अशा गौरी मॅडम यांचं. मॅडम खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टचा जो हेतू आहे मुळामध्ये तो एक अवेअरनेस क्रिएट करणं आणि जो अवसर मी बोललो की अवसर आहे, आपल्याला ती संधी आहे, ती संधी शोधणं की मराठी मुलांसाठी बँकिंगच्या काय संधी आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या केंद्र शासनामार्फत आपल्या सगळ्यांसाठी जनधन योजना आणण्यात आली की ज्यामध्ये बँकिंग इन्क्लुजन फॉर ऑल म्हणजे बँकिंग मध्ये सर्वांचा समावेश करावा या हेतूनं सर्वांना बँकिंग मध्ये आणण्यात आलं आणि एक मोठी अशी जनसंख्या जी आहे, लोकसंख्या जी आहे त्यांच्या बँकेमध्ये अकाउंट उघडले गेले आणि मग आता बँकांवरती एक अतिरिक्त ताण तयार झाला की आता या सगळ्या लोकांना बँकिंग सर्व्हिसेस द्यायच्या आहेत आणि मग त्यासाठी असणारी तिथं कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी असली पाहिजे आणि तशा पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये बँकांमध्ये मोठ्या पदांच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आपण पाहिल्या आणि यामध्ये कुठेतरी मराठी जो मुलगा आहे किंवा मराठी विद्यार्थी जो आहे हा मागे असलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यातून मग इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून बँकिंग आणि एसएससी साठी आपण कोचिंग सुरू केलेलं आहे आणि या कोचिंग मध्ये महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज, वन ऑफ द बेस्ट कंटेंट सहित तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि ते कसं असणार आहे, काय असणार आहे याबाबतचा खुलासा या पॉडकास्टच्या माध्यमातून मी करतोय. पुन्हा एकदा आपल्या या दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सुरुवात करतो मी पल्लव सरांपासून. पल्लव सर, मैं आपसे पूछना चाहूंगा कि आप लगभग 12 साल से पूरा एक तब से महाराष्ट्र में बैंकिंग सर्विसेज के लिए पढ़ा रहे, तो इसमें क्या आपका अनुभव रहा है? देखिए, बैंकिंग सर्विसेज में जो अनुभव रहा वो ये है कि अभी का पैटर्न काफी बदल गया है. यस सर. मैंने जब स्टार्ट किया था इन द ईयर 2012 पढ़ाना तो पेपर काफी इजी होते थे, वैकेंसीज काफी ज्यादा होती थी. इन द ईयर 2014-15 तब केवल एक सिंगल स्टेज का पेपर होता था. सिंगल स्टेज मतलब लड़के ने प्रीलिम्स दिया, क्लर्क में भी उसको इंटरव्यू देना पड़ता था, इंटरव्यू देके वो क्लियर हो जाता था. तब की डेट की जो प्रिपरेशन स्ट्रेटेजी है वो आज काम नहीं करेगी. अभी का पेपर पैटर्न क्या है, प्रीलिम्स, मेंस, इंटरव्यू, और उसमें भी प्रीलिम्स इजी कर रहे हैं, मेंस को हार्ड कर रहे हैं. फार लेवल डिफरेंट है दोनों का. तो बेस्ट प्रिपरेशन स्ट्रेटेजी अगर बच्चे के पास मेंस की नहीं है तो भी नहीं क्लियर होगा. अब प्रीलिम्स के लिए उसके पास स्पीड नहीं है, प्रॉपर स्ट्रेटेजी नहीं है तो भी क्लियर नहीं होगा. तो राइट नाउ इन अ डेज पेपर पैटर्न वॉज टोटली चेंज. उसके अलावा दूसरी इंपॉर्टेंट बातें क्या है, वैकेंसीज कम हो गई है. तो जो वैकेंसीज कम हुई उसका इम्पैक्ट ये निकल के आ रहा है कि मेरिट काफी हाई है और हमें एक प्रॉपर गाइडेंस के साथ तैयारी करनी चाहिए, अदरवाइज सिलेक्शन मिलना थोड़ा मुश्किल हो जाता है. अगर हम ऐसा सोचेंगे कि हम ऐसे सोर्सेस में कहीं भटक रहे हैं जो खुद अभी प्रिपेयर कर रहे हैं या अभी अभी आए हैं इस इंडस्ट्री में, जिनको इस इंडस्ट्री के बारे में ज्यादा पता नहीं है, तो कहीं उनका सिलेक्शन 4 साल, 5 साल, 3 साल ऐसा समय लग जाता है. क्योंकि बच्चे को क्या होता है ना, 2 साल, मैम्स के भी एक्सपीरियंस में अभी थोड़े दिन में आपके पास आएगा कि 2 साल बच्चे को ये लगता है कि केवल प्रीलिम्स ही दुनिया है. जब उसका प्रीलिम्स क्रैक होता है फिर एहसास होता है, पहले दिन वो मेंस करने गया तो उसके जब मैथ्स में 45 मिनट्स का सेक्शन कब गायब हुआ, 60 मिनट्स समझ में नहीं आया. उसके दिमाग में क्या चल रहा है, क्या दिया है क्वेश्चन, 45 मिनट में 35 क्वेश्चन, 60 मार्क्स अटेम्प्ट हो रहे हैं, उसके 7 मार्क्स, 8 मार्क्स, क्योंकि जो वो पढ़ के गया वो तो पेपर में नहीं दिख रहा है. तो क्वाइट डिफरेंट क्या है कि पेपर का लेवल हार्ड है, वैकेंसीज कम है, तो प्रिपरेशन स्ट्रेटेजी सबसे बेस्ट होनी चाहिए और सबसे बेस्ट मेंटर के साथ, और मेंटर से ज्यादा जरूरी है बेस्ट कंटेंट. अगर आपने बेस्ट कंटेंट जो कि मेंस के लिए रिक्वायर्ड है, जो कि प्रीलिम्स के लिए रिक्वायर्ड है, उसको सेग्रीगेट करके प्रॉपरली अलग अलग तरीके से स्ट्रेटेजी बनाई तो सिलेक्शन मिलना पक्का होता है. क्या बात है सर. मतलब आता आपण बघतो की स्पर्धा परीक्षाच्या या चक्रव्यूहामध्ये विद्यार्थी पूर्व आणि मुख्य या 2 टप्प्यांमध्ये अडकतात आणि जनरल इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये असं बघायला मिळतं की प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळं किंवा तो प्रॉपर कंटेंट न मिळाल्यामुळं विद्यार्थी भरकटला जातो आणि त्या यशापासून तो वंचित राहतो.
आणि याला जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला चांगले मेंटॉर आणि चांगले गायडन्स त्यासोबत चांगला कंटेंट आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी इन्फिनिटी अकॅडमी ही तुमच्या हक्काची जागा बांधणार आहे, याबाबत मी तुम्हाला खात्री देतो. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की सर्वसाधारणपणे आता सरांनी जसं म्हणलं की स्ट्रॅटेजी यावरती खूप भर दिला सरांनी की स्ट्रॅटेजी चांगली असली पाहिजे आणि विद्यार्थ्याला त्या पूर्ण परीक्षाच्या बाबतीमध्ये आवाका त्याचा जो असला तर पाहिजे वाढलेला असला पाहिजे. आपल्या मराठी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आमचा जनरल अनुभव असा आहे की त्यांना तेच नसतं, त्यांच्याकडे तेच मिसिंग असतं की त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नसते. त्यांची इच्छा खूप असते, त्यांच्याकडे ते टॅलेंट खूप असतं आणि ते सगळं असून सुद्धा हे गणित जुळून येत नाही. आता तुम्ही हे गणित जुळून आणलेलं आहे आणि मला सांगायला आवडेल की 5 परीक्षांमध्ये मॅडम मी यामध्ये यश मिळेल. कोणत्या कोणत्या परीक्षा होत्या बरं त्या? सर तेही सांगते. पहिल्यांदा हे जे तुम्ही स्ट्रॅटेजी बद्दल बोलले, पहिले आपण ते डिस्कस करूया. ऍक्च्युली कसं असतं सर, आजकाल युट्यूबला खूप सारा कंटेंट आहे. प्रत्येक स्टुडंट सांगतो की मी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली, मी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली, पण ऍक्च्युअली त्याने ती केली म्हणून तुम्ही केली तर तुम्हाला रिझल्ट मिळेल असं कधीच नसतं. रिझन असं की प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी, प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट वेगळे, विकनेस वेगळे. मग आपल्याला आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी बनवताना आपल्यातले काय स्ट्रॉंग पॉइंट आहे, आपल्यातला काय विकनेस आहे ते बघून आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागते. जसं की आता सपोज तुम्ही प्रिलिम्सला बसलेत, प्रिलिम्स एक्झामला बसले, प्रिलिम्सला चॅलेंज आपल्याला हे असतं की आपल्याला 20 मिनिटात 35 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर 20 मिनिटात 35 प्रश्न सर्वात पहिले जो विद्यार्थी पीओ घ्या, क्लर्क घ्या, प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला 20 मिनिटात 35 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, स्पेसिफिकली मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये. आणि इंग्लिश म्हटलं तर त्यामध्ये 20 मिनिटात 30 प्रश्न असतात. आणि त्याची डिफिकल्टी लेवल कशी असते पीओ साठी? आणि पीओ साठी जर म्हटलं तर पीओ साठीची डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय असते, क्लेरिकल डुएबल असतात, म्हणजे खूप कमी असते क्लेरिकलची. आणि सर आता सरांनी उल्लेख केला की बरीच मुलं प्रिलिमलाच दुनिया मानतात आणि प्रिलिम क्रॅक पण करतात. बरोबर ना? ऍक्च्युली काय होतं, मुलं विचार काय करतात की आपण पहिली स्टेप पहिले चढूया, पहिले प्रिलिम्स क्लिअर करू. पण एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर प्रिलिम्स ही एक क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे. यामध्ये जर सपोज तुम्ही तुमचं प्रिपरेशन चांगल्या लेवलला असेल, तुमचा प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमची प्रिलिम्स आरामात निघते. कारण 20 मिनिटात 35 प्रश्न सॉल्व्ह करणं यामध्ये फक्त आणि फक्त एकच लागतं, तुमचा स्पीड व्यवस्थित पाहिजे आणि तुमची अॅक्युरेसी मेंटेन पाहिजे. जस्ट बिकॉज की निगेटिव्ह मार्किंग एक्झाम आहे. असं नाही की तुम्हाला जे मनात आलं तुक्के मारले, राईट, फ्लुक्स केले आणि तुम्हाला मार्क्स मिळाले, असं चालत नाही. बिकॉज फ्लुक्स केले यू विल गेट -1.1/4 मार्क्स, 0.25 मायनस होणार. सो ते चालणार नाही. मग तुमची तिथे स्ट्रॅटेजी यासाठी की एक्झॅक्टली आता सपोज तुम्ही मॅथ्स घेतला तर मॅथ्स मधले तुमचे कोणते टॉपिक स्ट्रॉंग आहेत, कोणते टॉपिक वीक आहेत. हे असं नाही की तुमची जे स्ट्रॉंग आहेत तेच एका दुसऱ्याचे ज्याने युट्यूबची व्हिडिओ बनवली त्याचे ते असतील. सो तुम्ही त्याची एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी कॉपी नाही करू शकत. जर रिझनिंग बघितलं, रिझनिंग मध्ये पण पझल्स असतात, सिटिंग अरेंजमेंट असते, काही मिसलिनियसचा पार्ट आहे, ब्लड रिलेशन, देन डिरेक्शन सेन्स. यामध्ये पण काही ट्रिक्स असतात, काही टेक्निक्स असतात ज्याने तुम्ही कमी वेळात ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. सेम मॅथ्स मध्ये पण काही ट्रिक्स आहे, काही टेक्निक्स आहेत, ते सॉल्व्ह करू शकतात. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर प्रिलिम्सचा पेपर हा जर सपोज तुम्ही एखाद्या 10th स्टँडर्डच्या मुलाला दिला तो पण सॉल्व्ह करेल. बट व्हॉट इज द डिफरन्स? डिफरन्स इज ओनली की तुम्हाला तो पेपर 20 मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे आणि तोच पेपर त्याला सॉल्व्ह करायला ऑलमोस्ट 45-50 मिनिट्स लागतील. मग तुम्हाला जो 45 मिनिट्स टू 20 मिनिट्स ही जी जर्नी आहे, ही जर्नी ट्रॅव्हल करून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तेव्हा तुम्ही ते 20 मिनिट्स मध्ये ट्रॅक टॅकल करू शकता. हे झालं फर्स्ट थिंग. म्हणजे मला आता आठवतोय भाग मिल्खा भाग. बरोबर ना? आणि भाग मिल्खा भाग यांनी जे उदाहरण सेट केलं होतं ते फक्त त्यांच्या प्रॅक्टिसमुळे झालं होतं. आपल्या सगळ्यांनी तो चित्रपट पाहायला देखील असेल की विदाऊट प्रॅक्टिस ही जी स्पीड आहे, स्पीड इज द मॅटर ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. आणि मग हा जो मॅटर आहे किंवा ह्याला फक्त प्रॅक्टिस वाचू शकते का? बिलकुल, डेफिनेटली. ओनली प्रॅक्टिस विथ कन्सिस्टंट एफर्ट. म्हणजे असं नाही की तुम्ही आज एकदम 10 तास अभ्यास केला, फुल 10 तास तुम्ही मॅथ्स करताय, रिझनिंग करताय, थोडं इंग्लिश करताय आणि पुढचे 4 दिवस तुम्ही काहीच अभ्यास केला नाही, काही उपयोग नाही. तुम्ही डेली एक 10 तास नका करू, पण डेली तुम्ही 3-4 तास अभ्यास केला सफिशियंट आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट की. हे झालं प्री बद्दल. आणि काय असतं मुलांना पहिल्यांदा, कारण तुम्ही जर बघाल तर युट्यूबवर किंवा बाकीच्या बाहेरच्या कंटेंटवर सुरुवात कुठून होते की माणूस कुठून तरी त्याला समजतं की अशी अशी एक्झाम आहे, मग तो त्याबद्दल सर्च करतो. त्यामध्ये त्याला जिथे जिथे कंटेंट दिसतो तो ऑलमोस्ट प्रिलिम्सचा कंटेंट दिसतो. त्यामुळे त्याला वाटतं की माझ्या प्रिलिम्स निघाल्या, माझी एक्झाम निघाली. नाही, बट प्रिलिम्स ही क्वालिफाईंग आहे. खरी तुमची कॉम्पिटिशन स्टार्ट होते मेन्स मध्ये. बिकॉज प्रिलिम्स मध्ये कसं असतं, आता सपोज
कन्सिडर करा एसबीआय ऑलमोस्ट दरवर्षी 2000 पर्यंत वेकन्सीज काढते एसबीआय पीओच्या. 2000 प्रिलिम्स मध्ये ती 2000च्या 10 टाइम्स प्रिलिम्स मध्ये सिलेक्ट करणार, म्हणजे 20,000 स्टुडंट्स प्रिलिम्स क्लिअर करतील, राईट. बट 20,000 नंतर तो जो रेशिओ आहे तो तिथे तुम्हाला 20,000 मधून तुम्हाला या 20,000 मधून तुम्हाला 3% मध्ये यायचंय, म्हणजे तुम्ही येणार 6,000 मध्ये, राईट. आणि मग 6,000 नंतर मग ते इंटरव्ह्यू नंतर 2,000 मुलं सिलेक्ट करतात. मग तुमचं फिल्ट्रेशन किंवा तुमची कॉम्पिटिशन हे 20,000 स्टुडंट सोबत असते बेसिकली सांगायला गेलं तर, कारण प्रिलिम्स मधनं मेन्स क्लिअर करणं अँड देन इंटरव्ह्यू. म्हणजे आपण म्हणतो की लाखो मुलांनी ऍप्लिकेशन केलंय, म्हणजे ती कॉम्पिटिशन नाही, बिलकुल नाही. तुमची कॉम्पिटिशन कोर कॉम्पिटिशन त्या 20,000 मुलांसोबत आहे की ज्यांनी प्रिलिम क्रॅक करून ते मेन्सला आता सामोरे जाणार आहेत, आणि मग त्यांचं प्रिपरेशन आणि आपलं प्रिपरेशन याची ही स्पर्धा असते. करेक्ट आहे. आणि तुम्ही भर देताय आणि तुम्ही दोघं पण सांगताय की या प्रिलिम्स पेक्षा तुम्ही मेन्स वरती फोकस केला पाहिजे. हे मेन्स नेमके आहे काय, असं काय राक्षस येतो की तो एवढा भीतीदायक वाटतोय सगळ्यांना? ऍक्च्युली मेन्स म्हणजे असं आहे की मेन्स मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त जस्ट, आता सपोज काही जण असे आहेत, मी असे पण काही स्टुडंट्स बघितले की ज्या मॅथ्स पण वाचतात किंवा मॅथ्स रीड करतात, रट्टा. अच्छा, मॅथ्स पण वाचलं जाते. ओके. पण मॅथ्स असा सब्जेक्ट तो रीड करून चालत नाही, त्यात तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग त्या जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्यात त्यांनी काही, आता सपोज मॅथ्स मध्ये जर सांगायचं झालं, माझाच एक्सपिरियन्स सांगते. IBPS PO ला सध्याच्या सिच्युएशन मध्ये असं आहे की IBPS दरवर्षी डिफिकल्टी लेवल खूप वाढवते, स्पेसिफिकली क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मॅथ्स मध्ये. खूप चॅलेंजिंग क्वेश्चन्स येत आहेत, म्हणजे जसं की सपोज त्यांनी आता डेटा इंटरप्रिटेशन DI दिला, तर DI मध्ये ते तुम्हाला जे क्वेश्चन, जो डेटा दिला जातो तो डेटा पण व्हेरिएबल बेस्ड आहे, म्हणजे तिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स आहे. त्या डेटावरून तुम्हाला जो क्वेश्चन विचारलाय तो पण व्हेरिएबल बेस्ड आहे. त्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन्स दिले ते पण व्हेरिएबल बेस्ड आहे. म्हणजे ऑलमोस्ट जर सपोज तुम्हाला एक DI सॉल्व्ह करायचं असेल, त्याचे 5 क्वेश्चन्स असतील, तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 10 मिनिटाची मेहनत आहे तो डेटा पूर्ण काढण्यासाठी, व्हेरिएबल बेस्ड. त्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला ते ऑलमोस्ट 1-2 मिनिटं मागतील. म्हणजे जर तुम्ही बघाल तर तुमचे 20 मिनिटात जास्तीत जास्त 5 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. हा सिनेरिओ झालेला आहे सध्या IBPS आणि SBIचा, बिकॉज डिफिकल्टी लेवल खूप वाढवत आहेत. याच्या मागचं रिझन जसं सर बोलले की आता जागा कमी होत आहेत आणि सोर्सेस बऱ्यापैकी असे झालेले आहेत की लोकांना एक मिळत आहेत इझिली. लोकांना मिळत आहेत, काही मुलं जेन्युअनली प्रिपेअर करतायत आणि त्यामुळे त्यांना ते करणं सोपं जात आहे, त्यामुळे कट ऑफ चांगला जातोय. म्हणजे मी IBPS PO 2022ची मेन्स क्वालिफाईड केलेली, तर त्यामध्ये त्या वर्षी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा जो कट ऑफ होता मेन्सचा, इट वॉज 1.5 मार्क्स. 1.5 मार्क्स म्हणजे आपल्याला वाटतंय की 1.5 मार्क कट ऑफ लागलाय म्हणजे खूप सोपं आहे, असं नाहीये ते, बरोबर ना? पण त्यामध्ये असे पण मुलं होते आणि त्याच एक्झामला मला 14 मार्क होते क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये. क्या बात आहे, क्या बात. सो फक्त कट ऑफ क्लिअर करणं. आणि बरेच जण काय होत आहे, जे कट ऑफचे ज्या व्हिडिओज येतात की दरवर्षी एवढा लागला, 1 लागला, 2 लागला, आपण डोक्यात तो कट ऑफ ठेवतो, बट एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशन तिथे पण अप्लाय होतं. जर कट ऑफच डोक्यात असेल तर ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटेशन अप्लाय होऊन आपले मार्क्स अजून कमी होते. सो आपण आपला बेस्ट. फार महत्वाचा मुद्दा आहे मॅडम, तुम्ही आता म्हणलाय ना की आता 1.5 मार्क कट ऑफ लागलाय म्हणजे मला 2च पाडायचे, असा त्याचा अर्थ नाही. कारण तुमचं ठीक आहे, तुमचं सेक्शनल कट ऑफ निघून जाईल, बट व्हॉट अबाउट ओव्हरऑल कट ऑफ? ओव्हरऑल कट ऑफही निघायला पाहिजे, बिकॉज प्रत्येक ह्या ज्या एक्झाम्स आहेत IBPS तरी सेक्शनल कट ऑफ क्लिअर करणं हे मॅन्डेटरी आहे. आता सेक्शनल IBPSचा पॅटर्न कसा आहे, तुम्हाला प्री मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, न्यूमरिकल ॲबिलिटी असा सब्जेक्ट असतो, न्यूमरिकल ॲबिलिटी, देन रिझनिंग अँड देन इंग्लिश, ठीक आहे. बट मेन्स मध्ये सब्जेक्ट होता तुमचे रिझनिंग प्लस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, डेटा इंटरप्रिटेशन नावाचा सब्जेक्ट येतो, इंग्लिश येतो, जनरल अवेअरनेस आणि एक डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे. जर सपोज असं पण बऱ्याच वेळा होतं की मुलांचा डिस्क्रिप्टिव्ह क्लिअर नाही झाला, डिस्क्रिप्टिव्हचा जो कट ऑफ आहे तो क्लिअर नाही झाला म्हणून सिलेक्शन नाही झालं, त्यांचा ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर होता पण डिस्क्रिप्टिव्ह नाही निघाला. सो डिस्क्रिप्टिव्हही मॅटर करतात. म्हणजे ओव्हरऑल असं नाही की तुम्हाला एकाच सब्जेक्ट मध्ये बेस्ट राहायचंय, बिलकुल नाही. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये बॅलन्स्ड असणं हे खूप गरजेचं आहे. पण मला आता एक वेगळाच प्रश्न आता सतावायला लागलाय आणि माझ्यालाच एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स तयार व्हायला लागलाय मॅडम तुमच्या दोघांकडे बघून. तो असा की मी आहे आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचा, तुम्ही दोघं पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून येत आहे, ठीक आहे. मग आम्ही यायचंच नाही का इकडे? असं बिलकुल नाही.
नाही, असं मुळीच नाही. बघा, मॅथ्स जरी तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहात, पण 10वी पर्यंत तुम्ही मॅथ्स शिकलेले आहेत. आणि मी या मताची आहे की मुलांना मॅथ्स येत नाही त्यात त्यांची बिलकुल चूक नाहीये. त्यात त्यांची चूक नाहीये, तर त्यांना ज्यांनी शिकवलं त्यांची चूक आहे. रिझन डायरेक्ट मी हे कमेंट करते बिकॉज शिक्षण व्यवस्थेवरचा हा प्रश्न. दॅट इज व्हॉट द पॉइंट. बिकॉज जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या डेप्थ मधल्या, तर मॅथ्स हे असं चालता बोलता मॅथ्स आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही सपोज एखाद्या दुकानात गेले, तर दुकानात गेल्यानंतर तुम्ही इतक्याचं सामान घेतलं, त्याने तुम्हाला एवढे % रिटर्न केले, तर त्याने तुम्हाला एवढे रुपये रिटर्न केले, तर तुमच्या डोक्यात कॅल्क्युलेशन असलं पाहिजे त्याने मला किती % रिटर्न केले, तिथे तुमचं पर्सेंटेज क्लिअर होतं. जेव्हा तुमच्या चालता बोलता मध्ये तुमचं हे असं गणित येतं, तेव्हा तुम्हाला मॅथ्स असं खूप मोठं वाटत नाही. बरोबर. मॅथ्सच्या अनुषंगानं अधिकार वाणीने आपल्याला पल्लव सर सुद्धा बोलू शकतील. बहुत मतलब उनका तो अधिकार बनता है इस पे बोलना. सर अभी हाँ, तो मैंने क्या कहा कि मैं अगर आर्ट्स और कॉमर्स बैकग्राउंड से आता हूँ और ये जो मैथ्स का जो डिफिकल्टी लेवल चल रहा है, तो इसमें मैं कैसे कॉम्पीट करूँ? देखो, इसके लिए तो पहले अपनी साइकोलॉजी बच्चे को बदल देनी चाहिए. यस, डेफिनेटली. जो इम्पोर्टेंट होता है जब एक टीचर बनते हैं, जैसे ऐसा टीचर, मैं तो इंजीनियरिंग बैकग्राउंड से आया, कहीं नौकरी नहीं मिल रही थी तो लगा टीचिंग कर लेते हैं, बाद में पैशन हो गया, चीजें अच्छी हो गई, तो बहुत कुछ होता है. तो जब बच्चे जो ये हम जैसे टीचर है ना, हम लोग पेडागॉजी पढ़ के नहीं आते, लेकिन ये जो स्कूल और कॉलेजेस में गवर्नमेंट टीचर्स डाले जाते हैं, इनको CDP करके एक सब्जेक्ट पढ़ाया जाता है, पेडागॉजी. और उसमें एक सब्जेक्ट होता है इंटेलिजेंस थ्योरी. उसके अंदर एक चैप्टर होता है इंटेलिजेंस थ्योरी, जिसमें बच्चे का IQ फैक्टर डिसाइड किया जाता है. IQ फैक्टर का मतलब क्या हो गया? What is their mental age with respect to their relative age. मतलब अगर एक 12 साल का लड़का है तो वो सोच कितने साल तक के लड़के की रखता है, और अगर 12 साल के लड़के को 12 साल की सोच रखता है ना, तो वो एक एवरेज स्टूडेंट माना जाता है. लेकिन अगर 12 साल का लड़का जो है वो 15 साल 14 साल के बच्चे की इमेज रखता है, तो ऐसा है कि वो थोड़ा सा इंटेलिजेंस है, थोड़ा जीनियस. तो वो जो जीनियस वाला हम सामने वाले को दिखाते हैं, वो उसकी वजह से नहीं वो जीनियस है, उसके मन में कुछ फैक्टर्स होते हैं. हमारे माइंडसेट का भी एकदम क्लियर फैक्टर है, एबिलिटी फैक्टर हम इसको कहते हैं. जैसे वर्बल एबिलिटी फैक्टर, न्यूमेरिकल एबिलिटी फैक्टर. हमने कभी नंबर्स को जोड़ने की प्रिपरेशन नहीं किया. जैसे आप मुझसे कहोगे तो मैं किसी भी नंबर को बड़ी आसानी से ऐड कर सकता हूँ. 2 + 3 5, 5 + 5 10, 10 + 7 17, 17 + 7 24, 24 + 8 32 + 9 41 + 7 48 + 8 56 + 9 65. तो उसके अलावा मैं टेबल आपको कैसे भी सुना सकता हूँ. 11 1 जा 11, 12 2 जा 24, 13 3 जा 39, 14 4 जा 56, 15 5 जा 75, 16 6 जा 96, 17 7 जा 119, 18 8 जा 144, 19 9 जा 171, 20 10 जा 200. अलॉन्ग विथ इट मैं रिवर्स भी पढ़ सकता हूँ. 24 10 जा 240, 24 9 जा 200 से 16, 24 8 जा 192, 24 7 जा 168, 24 6 जा 144, 24 5 जा 120, 24 4 जा 96, 24 3 जा 72, 24 2 जा 48, 24 1 जा 24. तो हाउ यू कैन कैप्चर द नंबर. पहली चीजें तो ये होती है. जैसे बच्चों को क्या है ना, अगर मैंने कहा 24 की टेबल पढ़ना है, तो वो आज की डेट में आलस करेगा. वो 24 से वो कह रहा सर जब मैं सीधे उसको लिख के मल्टीप्लाई कर सकता हूं तो मैं क्यों करूं. पहले तो उसके दिमाग में ये क्लियर होना चाहिए कि आप 24 से मल्टीप्लाई करोगे तो आपका 4 सेकंड बचेगा. 10 क्वेश्चन में 4 सेकंड बचाओगे तो 40 बचेगा. और अगर 40 सेकंड आपने कैलकुलेशन से बचाया तो 2 अटेम्प्ट बढ़ेगा. बिल्कुल. तो बच्चे के माइंडसेट को ये क्लियर करना है कि आपको करना क्यों है, अपने आलस को छोड़ना है. एबिलिटी कहां से आएगी? व्हेन यू डेली प्रैक्टिस इट. मेरा 12 साल का एक्सपीरियंस है इसमें, तो मुझे आज रात में भी मैथ्स आ जाते हैं. मुझसे कोई क्वेश्चन पूछता है तो मैं बता देता हूँ इस पेपर का है, ये आया था, ऐसी चीजें. पहली चीजें तो प्रॉब्लम ये है कि उसकी कैलकुलेशन वीक है. दूसरी प्रॉब्लम क्या है, जब वो पढ़ रहा है ना तो बच्चे को एक लेवल वाइज प्रिपरेशन नहीं मिल रही है. क्या हो रहा है, बच्चों को टीचर ने रिकमेंड कर दिया कि ये वाली बुक्स ले लो, 30 क्वेश्चंस में मैं सिलेबस खत्म कर दूंगा, 50 क्वेश्चंस में मेरा ये हो जाएगा. तो बच्चे को यही नहीं पता चल रहा है कि मैं बेसिक क्या बनाऊं, फाउंडेशन क्या बनाऊं, कितनी चीजें जरूरी है, फिर मेरा हार्ड लेवल क्या होगा, बाकी क्या क्या चीजें होगी. तो मैंने कहा ना, एक प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ द चैप्टर या सब्जेक्ट ये बहुत ज्यादा जरूरी है कि बच्चे के मन से डर खत्म हो. और वैसे भी मैथ्स का तो पूरा नाम है मेरी आत्मा तुझे हमेशा सताएगी. तो मैथ्स कहाँ छूटने वाली है. वो जो डर है ना, वो डर एक बार दूर हो जाए बच्चे से, उसके बाद मैथ्स से इजी सब्जेक्ट कोई नहीं. आप आधी रात में उठेंगे, आपको कोई टीचर कह देगा कि जैसे अभी मेरे साथ ऐसा ही होता है, कोई भी मुझसे कह देता है सर ये वाला टॉपिक है, हाँ ठीक है जाने दो बोर्ड पे, ना मुझे PPT चाहिए, ना मुझे प्रेजेंटेशन चाहिए, ना कुछ. मेरे पास क्वेश्चन भी हैं,
टॉपिक भी है, कंटेंट भी है, सारा कुछ। तो वो केवल और केवल उस सब्जेक्ट से डर भगाना है। बाकी आर्ट्स एंड कॉमर्स के बहुत से सिलेक्शन है मेरे पास, और बच्चों के एग्जाम्पल्स तो मैं आपको देना स्टार्ट करूंगा तो आप ऐसे लोगों के सिलेक्शन देखेंगे जिनको मैथ्स बिल्कुल नहीं था। आपने मैथ्स की बात किया, मैं एक बहुत अच्छा एग्जाम्पल दे रहा हूँ, प्रवीण थोराट। मेरे फेसबुक आईडी पे भी है, पल्लव द्विवेदी, ये लोग सर्च करके जो भी देख रहे हैं वो प्रवीण थोराट से जरूर एक बार मुलाकात करने की कोशिश करेंगे। प्रवीण थोराट मेरे पहले बैच का कैंडिडेट था। तो वो जब आया था ना तो उसका मैथ्स बहुत वीक था, उसका मैथ्स का ही कट ऑफ नहीं निकल रहा था। इन द ईयर 2015 की बात है ये। 2015 में उसने केवल एक लिमिटेड टॉपिक पे फोकस किया। उसने कहा सर देखिए मेरा क्या है, मुझे 15 नंबर चाहिए सिलेक्शन होने के लिए, तो मैं 15 नंबर के लिए कौन से टॉपिक होते हैं ये बता दीजिए। तब प्रीलिम्स और मेंस का उतना नहीं था, प्रीलिम्स ही था। तो उसने एक सिलेक्टेड टॉपिक प्रिपेयर किया और दिन रात उसकी प्रैक्टिस करता रहा। विश्वास नहीं मानोगे, उस साल उसने 4 सिलेक्शन लिए। वाह। और फाइनली उसने बैंक ज्वाइन ही नहीं किया। IBPS RRB PO लिया, RRB असिस्टेंट लिया। आप उसकी फेसबुक की टाइमलाइन 2015 की देखोगे तो ऐसे लिखता था, हैज फर्स्ट गवर्नमेंट जॉब, RRB असिस्टेंट, RRB PO। फिर उसके बाद उसने एक इंश्योरेंस कंपनी में लिया और इसने कोई बैंक ज्वाइन नहीं किया। महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेड में ऐसा असिस्टेंट विजिलेंस ऑफिसर ज्वाइन किया, वो भी एक पोस्ट IBPS के अंतर्गत ही है। और फिर वो सेलेक्ट होने के बाद फेलिस्ट्रेशन की भी फोटो है मेरे साथ उसके। रुका नहीं, मैंने कहा ना हार नहीं मानना चाहिए, तो किसी चीज के लिए वो रुका नहीं। उसके बाद वो MPSC लगातार प्रिपेयर करता रहा। आपके लास्ट 3 साल पहले STI निकाला। अच्छा। STI में उसको सोचो GST का पुणे डिवीजन मिला, और उसके बाद वहां पे उसने 6 महीने जॉब करने के बाद 1.5 साल की लीव लेके अभी बैठा है कि सर मेरा अगर MPSC राज्य सेवा निकल गया ना तो मैं 7 साल के प्रमोशन का इंतजार क्यों करूंगा, मैं फर्स्ट टाइम में ATC बन जाऊंगा, असिस्टेंट टैक्स कमिश्नर। तो उसकी सोच इतनी है कि उसके ऊपर फैमिली प्रेशर है, शादी हो चुकी है, सब कुछ, पढ़ने की लगन है और कुछ पाने का सपना है। इंपॉर्टेंट यही है। तो ऐसे लोग आपको एग्जाम्पल क्रिएट करके जाते हैं। ये नहीं होना चाहिए कि मैंने एक चीज अचीव कर लिया और फिर उसके बाद खत्म। तो पहली चीज अचीव करने का सपना, और दूसरी इंपॉर्टेंट चीजें क्या होती है, उस सपने के बाद और आगे भागने का सपना। क्या फिर आर्ट और कॉमर्स क्या, इंजीनियरिंग क्या। मैंने तो बहुत देखा इंजीनियरिंग वालों को भी मैथ्स नहीं आती क्योंकि ये केवल कैलकुलेटर इस्तेमाल करते हैं। जैसे 12th के बाद गए 991 MS 550 का मेरे समय में मिलता था, अभी 1000-1200 का खरीद के दे दिया। तो बच्चे को पूछो साइन थीटा, लो साइन थीटा की वैल्यू निकाल दी, उनको साइन 30 भी नहीं मिलेगा। तो दैट्स द इम्पोर्टेंट टर्म। तो ये इसका नहीं है, आपके मन में कितनी लगन है और कितनी आप प्रैक्टिस करते हैं, ये ज्यादा इम्पोर्टेंट है, ना कि आपका बैकग्राउंड क्या है, नॉट इम्पोर्टेंट। बराबर, आपके सपनों में जान होनी चाहिए। बस इतनी बात, बरोबर आहे, उडान और सपनों में जान। येस सर। तर मॅडम आता मला परत त्याच मुद्द्याकडे यायचं आहे की आता सरांनी क्लिअर केलं आपल्याला की मॅथ्स हा काही म्हणजे तो काही राक्षस नाहीये किंवा काही नाहीये, तर तो तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसचा भाग आहे। तुम्ही एकदा त्याच्याकडे तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच, हा मुद्दा अप्रोचचा आहे की मी माझा अप्रोच चेंज करायचा आहे आणि मी त्याला भिडायचं आहे, आणि मी भिडलं तर मला ते यश मिळतं। करेक्ट आहे। आता मग परत मुद्दा येतो बॅलन्स साधण्याचा, ज्यावरती तुम्ही खूप बोलताय की बॅलन्स या मुद्द्यावरती। आता फक्त मॅथ्स नाहीये, रिझनिंग आहे, करेक्ट आहे, त्यासोबत लँग्वेज आहेत, लँग्वेजचा पण पार्ट मोठा आहे, बरोबर, आणि तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा पण मुद्दा बोलताय, मग तिथं पण तुम्हाला हे मुद्दे सपोर्टिव्ह आहेत। समजा मी आर्ट्स बॅकग्राऊंड कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे तर मला लँग्वेज आणि डिस्क्रिप्टिव्ह हा आहे ना माझा स्ट्रॉंग पॉईंट, मी तिथं करू शकतो ना या गोष्टी ओव्हरकम। करेक्ट आहे ना मॅडम? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं तुम्ही मला स्ट्रॅटेजी विचारली होती, जसं आता तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचं म्हणताय, तर ऑब्व्हियसली तुम्हाला एक तुमचा स्ट्रॉंग पॉइंट समजला की मी जर सपोज ठीक आहे मी मॅथ्स मध्ये नाही बेटर करू शकत, सरांनी तो पण पॉइंट क्लिअर केला, बट स्टील जर सपोज तुमच्या मनात असेल की नाही मी करू शकत, बट तुम्ही थोडंसं इंग्लिशवर कमांड कराल तर इंग्लिश तुम्ही करू शकतात, डिस्क्रिप्टिव्ह चांगलं करू शकतात। हे 2 टॉपिक तुमचे निघाले। आणि मेन्स मध्ये जर म्हटलं तर मॅथ्स आणि रिझनिंग हे 2 सब्जेक्ट सोडले तर बाकी उरलेले 2-3 सब्जेक्ट असतात, जी एक जनरल अवेअरनेस, दॅट इज करंट अफेअर्स आपण त्याला म्हणतो, डिस्क्रिप्टिव्ह असतं स्पेसिफिकली PO मेन्स साठी, SBI PO, IBPS PO, RRB PO मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह नसतं, ठीक आहे। आणि देन इंग्लिश जनरल अवेअरनेस, आणि काही अशा RRBच्या एक्झाम्स आहेत किंवा RBI असिस्टंट आहे की ज्यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस असतो, मग तिथेही तुम्ही टॅकल करू शकता। इथे ठीक आहे, बाकी जे सब्जेक्ट तुम्हाला वीक जात आहेत त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जस्ट एक सेक्शनल कट ऑफ काढला, आणि जे सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत त्यातून तुम्ही ओव्हरऑल कट ऑफ साठी मार्क्स मॅक्झिमम गेन केले तरी सुद्धा चालतंय। पण मग त्यामध्ये तुम्हाला हे समजायला पाहिजे की एक्झॅक्टली आपली स्ट्रेंथ काय आणि आपली विकनेस काय,
तेव्हा तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी फायनल करू शकाल. दॅट इज द मेन पॉइंट. तर लँग्वेज तुझं तुम्ही बोलताय, मग यामध्ये सिलेबस काय असतो लँग्वेज मध्ये? इंग्लिश लँग्वेज असते. इंग्लिशमध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे तुम्हाला पॅसेजेस येतील, त्याच्यानंतर क्लोज टेस्ट असतं, फिलर्स असतात, त्यानंतर तुम्हाला काही मॅच द कॉलमचे क्वेश्चन्स असतात, एरर डिटेक्शन असतो, असे काही क्वेश्चन्स, ग्रामॅटिकली क्वेश्चन्स. स्ट्रॅटेजी काय? त्याच्यासाठी एकच आहे की सर्वात महत्वाचं तुमचं इंग्लिश रीडिंग रेग्युलर पाहिजे. म्हणजे माझं स्वतःच सांगते, मी ऍज सच असं इंग्लिशचे काही क्लासेस वगैरे किंवा काही कोणाचे व्हिडिओज वगैरे मी स्वतः कधीही बघितले नाही, पण मला एक आधीपासूनच सवय की मला रीडिंग करायला आवडतं. आता एरर डिटेक्शनचे जर क्वेश्चन्स म्हटले तर त्यामध्ये बघितल्या समजतं नाही की इथे ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे. ठीक आहे, कारण तुमचं रीडिंग हॅबिट महत्वाची आहे. कारण रीडिंग हॅबिट जर असली तर तुमचा जो पॅसेज रीड करायचा जो टाइम आहे, बिकॉज खूप मोठे मोठे पॅसेज असतात, तुम्हाला स्किमिंग करावं लागतं, तर मग तिथे तुमचा तो टाइम कुठेतरी कमी होईल. जर तुमचं रीडिंग चांगलं असेल तर तुमचं कॉम्प्रेहेन्शन चांगलं असेल, तुम्हाला ते अंडरस्टँडिंग चांगलं होत असेल तर त्याच्यावरून इन्फरन्स बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स क्लिअर होतील. कारण तुम्हाला ऑब्व्हियसली जर ज्या पोस्टने पीओ मेन्स ऑफिसरची पोस्ट आहे तर तिथून तुम्हाला असे तर पॅसेजेस येणार नाही की ऍज इट इज तुम्हाला शोधा. आपण जसं इंग्लिश 10th पर्यंत बघितलेलं आहे तर आपण लिटरली शोधायचो की नाही हे वर्ड कुठे दिलेले आहे, तसे शोधायचे आणि देन मार्क करायचं. बट तसे तर क्वेश्चन्स तुम्हाला इथे मिळणार नाही, तुम्हाला अंडरस्टँडिंग बेस्डच क्वेश्चन असतील. जर तुमचं इंग्लिश चांगलं, रीडिंग चांगलं असेल तर तुमचे जे वोकॅब रिलेटेड क्वेश्चन असतात, एखाद दोन सिनॉनिम, अँटोनिम किंवा जो वर्ड तिथे बोल्ड केलेला असतो पॅसेजमध्ये त्या रिलेटेड ते विचारतात की त्याचा मिनिंग काय असेल, तसे काही क्वेश्चन्स येतात, ते तुमचे जमतील. भलेही ठीक आहे तुम्हाला एक्झॅक्ट त्याचा मिनिंग नाही समजत आहे, बट त्या रिलेटेड तुम्ही को रिलेट करू शकाल. दॅट इज द मेन पॉइंट. मेन तुमचं रीडिंग चांगलं पाहिजे. मग तुम्ही फायनान्शियल साठी तुम्ही बिझनेस स्टँडर्डचे काही पेपर येतात, इकॉनॉमिक टाइम्स आहे, तो पेपर वाचला, बिकॉज SBI PO, IBPS PO ला तुम्हाला फायनान्स रिलेटेड एक पॅसेज येतो. सो तिथे तुम्ही जर ते काही पॅसेजेस रीड करत असले, आर्टिकल रीड करत असले तर तुम्हाला ते जमेल. प्लस याचा बेनिफिट तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला पण होईल, बिकॉज डिस्क्रिप्टिव्हला पण तुम्हाला लिहायचंय, तुमचे ओपिनियन मांडायचे आहेत. काहीही टॉपिक असतो त्या टॉपिकवर तुम्हाला एक अर्धा तासाचा टाइम असतो, त्या अर्धा तासात एक लेटर रायटिंग आणि एक एसे रायटिंग दोन्ही पण असतं. मग हे बॅलन्स्ड वेने तुम्ही तिथे करू शकाल. कारण तुमच्याकडे पहिली गोष्ट तर तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशनला प्रॉब्लेम येणार नाही. आणि स्पेसिफिकली जर मराठी मुलांचा प्रॉब्लेम म्हटला तर मराठी मुलं काय करतात, जे पण एक एक सेंटेन्स आहे ते मनात मराठीमध्ये बनवतात आणि त्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करतात. बट इंग्लिश ही लँग्वेज इज सेपरेट. ट्रान्सलेट करून जर आपण इंग्लिश लिहिलं तर त्याचा तेवढा इम्पॅक्ट पडत नाही जेवढा तुम्ही इंग्लिश फ्लुएंटली बोलाल त्याचा. मग त्याच्यासाठी एकच आहे की आता सपोज एक म्हणायचंय की शब्द असे म्हणजे म्हणतात ना, अचानक शब्द बाहेर पडला, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो स्लिप ऑफ टंग, राईट. बट ते जर तुम्ही कन्व्हर्ट करायला जाल, ट्रान्सलेट करायला जाल तर तिथे येईल सडनली वर्ड केम आउट फ्रॉम माय माउथ. सो एक डिफरन्स येतो. त्याच्यासाठी काही त्यांनी फ्रेजेस यूज केलेले आहे, एडियम्स यूज केलेले आहे. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. बेसिकली तुम्ही इंग्लिशमध्ये साऊंड असलं पाहिजे. आणि परत तोच मुद्दा आहे, जसा तो गणिताचा आहे तसा ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे तो अनुभव पण आहे की त्याच्या मनामध्ये इंग्रजीबद्दल एक न्यूनगंड असतो. आणि मग तो कसा दूर करायचा. आणि परत तेच आहे की त्याला त्याचं म्हणजे इम्पॉर्टन्स वाटलं पाहिजे आणि त्यांची करायची तयारी दाखवली पाहिजे. हा तर बेसिक आहे, म्हणजे त्याला तर आपण टाळू. हो, ते आहे सगळं त्याच्याकडे, पण त्याला समोरचा रस्ता काय, त्याला तर काय दाखवाल तुम्ही वाट. जर त्याला समोरचा रस्ता नाही दिसत आहे तर सर्वात महत्वाचं त्याने एक चांगला मेंटॉर शोधावा. दॅट इज द मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. बिकॉज कसं आहे, जर एक चांगला मेंटॉर असेल तर त्याला बाय द टाइम त्याच्या ग्रोथ नुसार किंवा त्याच्या स्ट्रॉंग पॉइंट, त्याच्या विकनेस नुसार तो त्याला तिथे गाईड करेल. कारण मी अशा बऱ्याच स्टुडंट्स बघते की ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी खूप चांगली आहे, परफॉर्म पण खूप छान करताय, बट एक्झाम पॉइंटला नाही होते. म्हणजे सचिन तेंडुलकर का घडला तर आचरेकरांमुळे घडला, बरोबर ना, असं आपण म्हणतो. तर तोच मुद्दा आहे की एक चांगला मेंटॉर तुम्हाला तिथं असणं गरजेचं आहे की जो तुम्हाला गाईड करेल की तुमचं इथं चुकतंय, तुम्ही इथे इम्प्रुव्हमेंट्स आहेत, इथं तुला थोडंसं म्हणजे तुमचा पर्सनल एक टचही हवा त्या स्पेसिफिकली स्टुडंट सोबत की एक्झॅक्टली त्याची रिक्वायरमेंट काय. जनरली आपण इन जनरल जे सांगतो की नाही तुम्ही रीड करा, बट सगळ्यांनाच हे लागू नाही होत. काही लोक रीडिंग करतात पण रीडिंग मधलं त्यांना काही समजतच नाही, अंडरस्टँडिंग होतच नाही. मग त्यासाठी पण त्यांनी काय केलं पाहिजे, मग
त्यासाठी ठीक आहे, चला तुमचं रिडिंग इंग्लिशचा प्रॉब्लेम येतोय, थोड्याशा टेडेक्सच्या काही व्हिडिओज असतात ते बघा, जेणेकरून तुमची इंग्लिशची यूज टू लँग्वेज होईल, इंग्लिशमध्ये थॉट प्रोसेस चालू होईल. त्यानंतर जे तुम्ही वाचतायत तर तुम्ही त्याला जे वर्ड्स तुम्हाला डिफिकल्ट जात आहेत त्या वर्ड्सला तुम्ही अंडरलाईन करून ठेवलं, त्याचा तुम्ही गुगलला मिनिंग शोधला, काय म्हणतायत थोडंसं ते बघितलं, वरवर करून चालणार नाही डेफिनेटली. आणि यामध्ये तुम्ही जर विद्यार्थ्यांना खूप आवडेल ते खरं तर यासाठी कुठली बुक लिस्ट आहे किंवा काय असं सांगता येईल का की ही प्रचलित पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे? इंग्लिशसाठी जर सर म्हणाल तर म्हणजे मी एकच टीचर आहे निमिषा बन्सल म्हणून, मी त्यांना फॉलो केलं होतं, आणि संगपाल सरांचे आपल्या स्ट्रीम मधले आहेत संगपाल सर, तर मग त्यांचे मी 1-2 लेक्चर्स बघितलेले. एक ऍज अ फॅकल्टी म्हणून असं लेक्चर बघता येत नाही, बट आवडेल कधी चान्स मिळाला तर डेफिनेटली. आणि त्यांचे लेक्चर्स बघितलेले, तर त्यांनी ग्रामर पण खूप छान पद्धतीने कव्हर केलेलं, त्या ग्रामरचाही मला थोडाफार बेनिफिट झाला. असं नाहीये कुठलं की आता बुक जर म्हणाल तर बुकसाठी एक इंग्लिश वोकॅबलरीचं एक ते निमिषा बन्सलचं एक बुक आहे ज्यामध्ये तुमची वोकॅबलरी क्लिअर होईल, आणि बाकी ग्रामर वगैरे ह्या गोष्टी सरांकडूनच झालेल्या त्या जास्त बेटर. बिलकुल, बिकॉज प्रत्येकच गोष्ट तुम्ही बुक मधून जाल तर मग ते एक बुकिश माणूस होऊन जातो, तो आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट नाही फुलफिल होणार. दॅट इज लोकांचं काम नाही, बिलकुल प्रॅक्टिकल लोक पाहिजे, जी गरज आहे आपल्याला त्या गरजेनुसार आपण गोष्टी बदलल्या पाहिजे. म्हणजे पोथिष्ट असण्यापेक्षा तुम्ही इथं वस्तुनिष्ठ गोष्टी आहेत सगळ्या, कारण बुक मध्ये इन जनरल गोष्टी असतात. रिकमेंडेशन प्रीवियस ईयर पेपर, हाँ किसी का भी प्रीवियस ईयर पेपर, किसी भी पब्लिकेशन का हो, हमारा हो, किसी का भी. देखो प्रीवियस ईयर पेपर आज की डेट में मेमोरी बेस्ड मिलते हैं, एग्जैक्ट क्वेश्चन तो मिलते नहीं. तो अच्छे राइटर्स के ऊपर भरोसा कीजिए, बड़े पब्लिकेशंस के ऊपर भरोसा कीजिए और प्रीवियस ईयर पेपर कीजिए, आपको एक सही डायरेक्शन मिलेगी कि पढ़ना क्या है. बराबर सर, बात भरोसे की निकली है तो मुझे एक बहुत गंभीर क्वेश्चन आपको पूछना है कि महाराष्ट्र में अभी बहुत सारे एग्जाम हुए रिसेंटली और वो सारे एग्जाम्स विवादों में घिरे हुए थे, तो आईबीपीएस में ऐसा कुछ होता है क्या? कभी नहीं, मैंने आज तक नहीं. आईबीपीएस बहुत सही है. आईबीपीएस की डेट जो है ना, अगर उसने कहा कि 1 अप्रैल, केवल कोविड में उसने 22 दिन का रिजल्ट लेट किया था. इन द ईयर 2020 में उसने 22 दिन का रिजल्ट लेट किया था, वो भी लॉकडाउन की वजह से. 1 अप्रैल को आपका रिजल्ट आएगा तो आएगा, आप पीओ या क्लर्क बनेंगे ये निश्चित है. 1 जनवरी को रिजल्ट आएगा तो आएगा, आपको आरआरबी पीओ या आरआरबी असिस्टेंट बनना है ये निश्चित है. आईबीपीएस ने अपना टेंटेटिव कैलेंडर नवंबर या दिसंबर में लॉन्च कर देना होता है और वो आपको कह देगा कि जून में नोटिफिकेशन है, तो आपके सामने वो 4 वैकेंसीज का ही नोटिफिकेशन आए पर आएगा. क्योंकि देखिए हम आईबीपीएस को क्या समझ रहे हैं, आईबीपीएस इज नॉट अ बैंक. आईबीपीएस एक ऐसी संस्था है जो कि मल्टीपल बैंक्स के लिए अलग अलग प्रोसेस को बहुत ही सिंप्लीफाइड वर्जन में ले आ रही है. जैसे मैं इस बैंकिंग एग्जाम को बहुत पहले से जानता हूं, तो 2012 के पहले क्या होता था, बैंक ऑफ इंडिया को अगर 15 पोस्ट फिल करनी है तो उसने एक नोटिफिकेशन दिया, ऑफलाइन आया पूरा टेंडर, फिर उसके बाद लोग उसमें फॉर्म फिल करते हैं, बाकी चीजें. अभी ये 15 पोस्ट के लिए बच्चा एक बार भर रहा है, फिर बैंक और पीएनबी के लिए भर रहा है, फिर अलग अलग. आईबीपीएस ने इनको सिंप्लीफाइड किया. आप सब वैकेंसीज आईबीपीएस को दो और वो आईबीपीएस क्या करेगा, पेपर कंडक्ट करेगा, फाइनली उसके बाद सेलेक्ट करेगा कैंडिडेट और बैंक को फाइनल कैंडिडेट दे देगा कि ये आपका कैंडिडेट है, आगे की ट्रेनिंग प्रोसेस आपकी है, ज्वाइनिंग प्रोसेस आपकी है. तो 15 बैंक में ऐसा तो हो ही नहीं सकता ना कि कोई वैकेंसी ना दे, तो वो प्रोसेस डिले होती ही नहीं. तो यहाँ पे कुछ भी नहीं है, विवाद की कोई बात नहीं. और आईबीपीएस पे कोई ये भी क्लेम नहीं कर सकता कि आईबीपीएस, जैसे बहुत से लोग मिलते हैं, लोग कहते हैं आईबीपीएस के इंटरव्यू में धांधली चलती है. सर मैंने सुना है, आज तक मैंने नहीं देखा, न किसी कैंडिडेट ने कहा. आईबीपीएस का फेयर एंड क्लियर पेपर है, न मैंने पेपर लीक होते हुए देखा है, न डेट चेंज होते, पूरी बस कोविड में एक बार थोड़ा सा आपके पास 20 दिन रिजल्ट लेट होना, वो भी स्वाभाविक था क्योंकि हम उस समय प्रिपेयर नहीं. महाराष्ट्र के बच्चों के लिए सुनना भी बहुत महत्वपूर्ण है. और अगर बात अभी यहाँ पे और एक है सर कि ऑनलाइन एग्जाम्स और ऑफलाइन एग्जाम्स आईबीपीएस करवाता है पूरा ऑनलाइन प्रोसेस, तो इसमें कैसे मतलब देखिए इसमें 2 चीजें होती हैं.
बच्चे को एक प्रॉपर लैब फैसिलिटी मिलनी चाहिए। जो मेरा सबसे पहला महत्वपूर्ण, मैं जितने भी इंस्टीट्यूट पे रहा, अपने साथ भी रहा, मैंने सबसे जरूरी क्या किया, आज की डेट में मैं देखता हूँ बच्चा जाता है लैपटॉप के बजाय मोबाइल पे से टेस्ट दे रहा है, वो स्क्रीन पे पूरा टेस्ट क्वेश्चन ही नहीं आएगा, मैथ्स का DI आप ऊपर नीचे करो, एग्जैक्ट टाइम में मिलेगा। ऑफलाइन का व्यू क्या होता है कि बच्चे को एक बार में पूरा पेपर पता चल जाता है, वो देख लेता है कि मुझे ये वाला आता है, ये वाला आता है, ये करना है, इतना करना है। ऑनलाइन में ऐसा नहीं, वन टाइम वन क्वेश्चन, तो यू विल गो थ्रू इट कि आपको उस स्क्रीन से एडजस्टमेंट आना चाहिए, द मोस्ट इंपॉर्टेंट। तो एडजस्टमेंट ऑफ दैट स्क्रीन, उसके लिए लैब जरूरी है। ऑनलाइन में केवल एडजस्टमेंट ऑफ स्क्रीन मिल गया, बाकी हो गया, सारे चीजें एज कंपेयर टू ऑफलाइन वो ज्यादा इजी प्रोसेस है, क्योंकि इवोल्यूशन में किसी तरीके की कोई एरर नहीं हो सकती। आपके ऑफलाइन में जैसे पेपर लीक होने का कोई ड्रामा नहीं हो सकता, तो ऑनलाइन इज द बेस्ट प्रोसेस मेरे हिसाब से। बस एडजस्टमेंट ऑफ दैट मोड, उसके लिए एक इंस्टीट्यूट को लॅब फॅसिलिटी जरूर प्रोव्हाइड करनी चाहिए। जे आपल्याकडे आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक कम्प्युटर लॅब, सुसज्ज अशी कम्प्युटर लॅब, ज्यामध्ये तुम्हाला इथं चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करता येईल, कारण मुद्दा आहे तो परत तो प्रॅक्टिसचाच आहे। आणि आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये स्पीड इज द मॅटर ऑफ सक्सेस, तो स्पीड कधी येईल, ज्यावेळेस आपण ती ऑनलाईन प्रत्यक्ष जशी एक्झाम आहे त्याच पॅटर्न मध्ये तशाच पद्धतीचे रोजच्या रोज सराव केला तरच आपली ती गोष्ट साध्य होऊ शकते। हे या सगळ्या चर्चेचं परिपाक दिसतोय। मैम का भी ओपिनियन यही होना चाहिए। येस, बिकॉज क्या होता है म्हणजे बरेच स्टुडंट्स मोबाईल मध्ये सॉल्व्ह करतात, बट जो स्क्रीनचा जो इंटरफेस असतो तो इंटरफेस वेगळा असतो। आता सपोज आता प्रत्येक एक्झामला आपल्याला एक सेकंड लँग्वेजही चूज करावी लागते, तर मग त्यामध्ये काही मराठी चूज करतात, काही हिंदी चूज करतात। तर मग तिथे काय होतं, क्वेश्चन जर सपोज पहिले इंग्लिश मधला असेल तर खाली मराठीतून दिलेला असतो, त्याचं ठीक आहे, त्याचं तुम्ही आन्सर काढलं, पण ऑप्शन साठी तुम्हाला अप अँड डाऊन करावं लागतं। आणि एक्झामला तुम्हाला तुमचा माऊस ऍक्टिव्ह नसतो, म्हणजे माऊसचं जे अप अँड डाऊन आहे स्क्रोल तो चालत नाही, तो बंद असतो। म्हणजे तुम्हाला तिथे तो जो स्क्रोल आहे तो स्क्रोल खाली घ्यावा लागेल। म्हणजे हा एकदम मायन्यूट पॉइंट सांगितला, बट हा कॅन्डिडेट साठी प्रत्येक सेकंडचा 5 सेकंद वाचवणारा पॉइंट आहे। एकदम सेकंद काउंट होते बिल्कुल, डेफिनेटली 1200 सेकंड का गेम है 20 मिनिट सेकंदाचा विषय आहे सगळा। येस, मग त्या पॉइंटने जर तुम्हाला त्या इंटरफेसची जर सवय असली तर डेफिनेटली तिथे जास्त म्हणजे बरेच मुलं होतात नर्वस होऊन जातात एक्झाम मध्ये, ब्लँक होतात, समोर दिसतंय पण काही एकदम घाम फुटतो, जमत नाही, ते त्याच्याचमुळे होतं, कारण त्या लेवलची प्रॅक्टिस नसते। प्रिपरेशन जर चांगल्या लेवलला असलं तर समोर काही येऊ द्या, वी आर रेडी टू फाईट। बरोबर मॅडम, आता हे रेडी टू फाईटचा मुद्दा खरंच आहे, पण हे रेडी होणं कधीपासून असलं पाहिजे? 11वी 12वी अंडर ग्रॅज्युएशन कधी केलं पाहिजे? सर, IBPS पॅटर्न असा आहे की ज्याच्यामध्ये जर एक मुलाने प्रिपरेशन सपोज आज चालू केलं, ठीक आहे, आज चालू केल्यानंतर जर त्याने व्यवस्थित पद्धतीने, आता कसं आहे, आता एक्झामचा माहोल असतो आणि IBPSच्या एक्झाम्स जेव्हा असतात तेव्हाच बाय बॅड लक आपल्या सगळ्या इंडियातले जेवढे फेस्टिवल्स असतात सगळे फेस्टिवल्स तेव्हाच असतात, म्हणजे तो एक डिस्ट्रॅक्शन पॉइंट घेऊन जातो, बरोबर आहे। मग तेव्हा जर त्याने स्वतःला डिस्ट्रॅक्ट नाही केलं, त्याने फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस केला, काही नाही, 1 वर्षाची दिवाळी स्किप करणं मोठी गोष्ट नाहीये। म्हणजे मी तर माझ्या स्टुडंटला सांगते, आपली दिवाळी खरी तेव्हा ज्या दिवशी आपलं सिलेक्शन झालं, दॅट इज दिवाळी। अशी नॉर्मल दिवाळी तेव्हा लोकांनी दिवाळी सेलिब्रेट केली होती, कारण राम परत आले होते 14 वर्षाचा वनवास करून, त्याला आनंद झाला होता म्हणून त्यांनी दिवाळी सेलिब्रेट केली। आपल्याला कसला आनंद झाला? आपण कसली दिवाळी सेलिब्रेट करतोय? सो आपला आनंद कधी आहे? जेव्हा आपण पोस्ट घेऊ, आपण सिलेक्शन घेऊ तेव्हा, म्हणजे जेव्हा ह्या सीझन मध्ये, आणि ऑब्व्हियसली हा माइंड गेम आहे, जेव्हा तुम्हाला म्हणजे असे डिस्ट्रॅक्शन्स येत आहेत, फेस्टिवल डिस्ट्रॅक्शन, सगळे फॅमिली एकत्र येत आहेत, मग तिथे तुमच्याकडे प्रायोरिटी फिक्स्ड पाहिजे की नाही, हे कोणी जरी काही जरी आले, मला माझ्या अभ्यासाला एवढा टाइम देणे, मला अभ्यास करणं आहे। जेव्हा तुम्ही हे रेग्युलर बेसिसवर कराल आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला जेव्हा लास्टला दिसेल, तर ऑब्व्हियसली जे लोक पहिले तुम्हाला प्रिपरेशन झोन मध्ये बरेच जण असतात जे काही काही बोलतात, म्हणजे हे प्रत्येक एस्पायरंटच्या जर्नीमध्ये मैं आपको इस पे कहता हूँ, मैं क्लास 6 में था तो संस्कृत का एक श्लोक था, हमारे यहाँ यूपी में तो हिंदी और संस्कृत कंपलसरी लैंग्वेज है, उसमें विद्यार्थी के लिए 5 चीजें मैं आज भी बच्चों से कहता हूँ, जिसमें होता था काक चेष्टा, बको ध्यानम, स्वान निंद्रा, तथेवचा, अल्पहारी, गृह त्यागी, विद्यार्थी पंच लक्षणम। इसका मतलब होता है कौवे की जैसे चेष्टा। आप देखिए, कौवे को अगर रोटी का टुकड़ा उठाना है ना, तो एक आदमी नीचे कितना भी उसको इंतजार करता रहे कि आएगा तो मैं मारूंगा, वो आप उसको हाथ दोगे वो थोड़ा ऊपर जाएगा, फिर जाके बैठा रहे, पर वो लेके जाएगा। वो चिकाटी बोलती है।
काक मराठी में चेष्टा, चिकाटी। बको ध्यानम, बकुला एक पैर पे खड़ा होकर अपना निशान करेगा, उसका हाँ। ध्यान कहीं नहीं होगा। आज की डेट में हमारे पास क्या होता है, बच्चे के दिमाग में क्या, यूट्यूब पे पढ़ रहा है, बीच में इंस्टा की रील देख रहा है, ओ मेरा नोटिफिकेशन 36 व्यू बढ़ गए, उसके व्यू कुछ नहीं है। या तो तुम वही कर लो या तो छोड़ दो। बिल्कुल। ध्यान तुम्हारा अगर मल्टीपल जगह है तो नहीं हो सकता। बकुले की जैसे ध्यान, श्वान निंद्रा, आप कोई कुत्ते को सोते हुए देखो, मेरा तो नाइट में मैं जब भी निकलता हूँ, आप देखो गाड़ी बगल से थोड़ी भी लेके जाओ, वो तुरंत अटेंटिव हो जाएगा। उसके दिमाग में रहता है कि उसका मेजर मोटो क्या है, किसी चीज की रखवाली करना। तो बच्चे को भी यही होना चाहिए कि जब वो सो के उठे ना, तो उसके मन में लगना चाहिए मेरा टाइम कहाँ वेस्ट हो रहा है, क्यों हो रहा है, मेरा कितना टाइम कहाँ जाना चाहिए। श्वान निंद्रा तथेवचा अल्पहारी। आज की डेट में मैं देखता हूँ बच्चे, अभी जैसे क्या होता है, महाराष्ट्र में कोई होता है जिसमें नॉनवेज नहीं खाते उस पीरियड में, और जिस दिन वो खत्म होता है उसके बाद बच्चा इतना स्वादिष्ट हो जाता है कि वो पहुंच के 2 प्लेट उसको खाना ही है, तो उसको खाने पे ज्यादा ध्यान। बच्चे आते हैं मुझसे मिलते हैं, सर यहाँ कहाँ अच्छी मेस मिलती है, ये नहीं पूछेंगे सर अच्छी बुक कहाँ मिलती है, अच्छी चीजें कहाँ। अल्पहारी, अल्पहारी का मतलब क्या हुआ कि जितने खाने से आपका जीवन चल जाए। इंपॉर्टेंट चीजें वो है, इंपॉर्टेंट चीजें आपका उद्देश्य होना चाहिए। अल्पहारी। और लास्ट इंपॉर्टेंट लाइन, गृह त्यागी, घर की मोह माया से दूर की। घर से फोन आया, अत्ता गणपति आहे, तुम यहाँ, इधर से बच्चे ने बुक किया, अत्ता दिवाली आहे, पता लगा किसी की शादी है, वो चला गया, 15 दिन वो गायब ही रह रहा है। तो ऐसा नहीं, गृह त्यागी मतलब गृह की जो मोह माया है, इनसे दूर रहने के बाद ही आप एक विद्यार्थी का जीवन जी सकते हैं। और जब आप कॉम्पिटिटिव की बात करते हैं ना, तो यू आर ए स्टूडेंट, यू आर एस्पिरेंट। एस्पिरेंट ऐसे ही नाम नहीं दिया गया है, आपको बहुत कुछ छोड़ के आना पड़ेगा, बहुत कुछ सोच के आना पड़ेगा, तब जाके कहीं आपको वो जो लास्ट में एक ट्रॉफी दी जाती है, एक वो आता है, पूरा ज्वाइनिंग लेटर आपके हाथ में आएगा। मैं आपको बता, किट आता है वो पूरा। जिस दिन आपके पास, मैं कहता हूँ IBPS में आपको लिख के आएगा ना, कांग्रेचुलेशन यू हैव बीन प्रोविजनली शॉर्टलिस्टेड फॉर, आपके आंख से आंसू नहीं रुकेंगे। वो जो बच्चा जो सेलेक्ट होता है पहली बार मेहनत करके, और जिस दिन उसने अपने माँ बाप को जाके ये बोला ना कि मैं सेलेक्ट हो गया, मैं कह रहा हूँ उसके माँ बाप के आंख में अगर आंसू ना आए उस दिन, तो कहिएगा आप। मैंने इतने लोगों को देखा, क्योंकि वो सफलता के आंसू होते हैं, और माँ बाप को ये उम्मीद क्लियर हो जाती है कि मेरे बच्चे का जीवन अब सफल हो गया। वही तो सब माँ बाप की इच्छा रहती है। तो मोस्ट इंपॉर्टेंट टर्म इज कि भाई कहीं ना कहीं आपको सेक्रीफाइस करना पड़ेगा। यू गेट व्हाट यू वांट, सो फोकस ऑन व्हाट यू वांट। मतलब आप जो चाहते हैं वो आपको, जिस पे आपका फोकस रहना चाहिए, तो आपका फोकस उसी चीज पे रहना चाहिए जो आप चाहते हैं। ऐसा है वो तो सब सारा मुद्दा घूम फिर के फोकस पे आता है। आपको फोकस रहना है। अभी डिस्ट्रैक्शन बहुत बढ़ गए हैं कि इस जमाने में, मतलब सोशल मीडिया तो इतना बड़ा डिस्ट्रैक्शन हो गया है, रील्स का बात यहाँ पे निकला है, सबका स्क्रीन टाइम बढ़ गया है, एडिक्शन बढ़ गया है। तो इस एडिक्शन से आपको बचना है। आपने सही मायने में बताया कि एस्पिरेंट की क्या मतलब, उसकी मूल्य क्या होने चाहिए, वो क्या रहना चाहिए, उसके आचार विचार कैसे रहने चाहिए, इस पर बहुत गंभीर बात सरने की है। मॅडम, आता ते तर सगळं तुम्ही केलंय आणि म्हणून तुम्हाला यश मिळालंय. बरोबर आहे. आणि सर तुम्ही जसं बोलले की एक्झॅक्टली टाइम किती लागणार, हा तर जर सपोज आज चालू केलं विदाउट डिस्ट्रॅक्शन, जर त्यांनी 6 महिने एकदम प्रॉपरली दिले, ठीक आहे, 6 महिने फुल फ्लेज्ड प्रिपरेशन केलं, तर त्यानंतर 6 महिने एक्झामचा फेज असतो. बिकॉज बँकेच्या कोणत्याही एक्झाम्स घ्या, नोटिफिकेशन आल्यानंतर ऑलमोस्ट 6 ते 7व्या महिन्याला तुम्हाला जॉईनिंग लेटर भेटतं प्रत्येक बँकेच्या ह्याच्यात. मग तुम्ही RRB घ्या, IBPS किंवा SBI वॉट एव्हर, ठीक आहे. तर मग म्हणजे पहिले 6 महिने प्रिपरेशनचे आणि नंतरचे 6 ते 7 महिने तुमच्या एक्झाम्सचे. जर हे प्रॉपरली 1 ते 1.25 वर्ष दिलं तर डेफिनेटली तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघू शकतं. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निघायला पाहिजे. आणि आता परत तोच मुद्दा माझा आहे मॅडम, मी ज्या मुद्द्यापासून सुरुवात केली होती, बरेचसे पॅरेंट्स इकडे येतात, इन्फिनिटीच्या काउन्सिलिंग रूमकडे येतात, रिसेप्शनला आल्यानंतर पॅरेंट्स पण सोबत असतात मुलांचे. आता तर असं सुरू झालेलं आहे की काही पॅरेंट्स इतके ओव्हर कॉन्शियस आहेत की माझा मुलगा आत्ता 10वीला आहे आणि मला त्याला बँकिंगमध्ये आणायचं आहे आणि मला त्याला बँकिंगमध्ये ऑफिसर अधिकारी बनवायचं आहे, तर मग आत्ता आम्ही काय केलं पाहिजे, किंवा आम्ही आत्ता काय क्लास लावणं गरजेचं आहे का, किंवा आम्ही क्लास कधी लावला पाहिजे. ऍक्च्युली सर हे ओपिनियन पॅरेंट्सचं झालं. व्हॉट अबाउट द स्टुडंट की ज्याला करायचंय त्या मुलाचं काय? बिकॉज पॅरेंट्सचं ओपिनियन मुलांवर थापून ते करतील असं नाही, त्याचं स्वतःचं काहीतरी ओपिनियन असेल. पॅरेंट्सची इच्छा आहे म्हणून ते करतील, तर कदाचित ठीक आहे, चला सिलेक्शन पण काढतील, पण ते तिथपर्यंत नाही पोहोचणार. बरोबर. मुळात मुद्दा आहे माझा परत एकदा तोच प्रश्न आहे की कधीपासून आपण याला सुरुवात करणार? मेरा रिकमेंडेशन इस पे मैं आपको बता देता हूँ माधव सर, जिस दिन बच्चे को लग जाए
That's क्या होता है, मैंने बहुत से बच्चों को पढ़ाया है, 12th के बाद उनके गार्जियंस एडमिशन करा देते हैं, हाँ। एक अच्छी खासी फीस भी दे देते हैं। बच्चा उस समय सीरियस नहीं होता, वो 4 दिन क्लास आता है, 5वें दिन नहीं आता, 6वें दिन नहीं आता, फिर सैटरडे संडे मनाता है, फेस्टिवल मनाता है, और फिर वो 6 महीने के बाद वो फिर क्लास छोड़ देता है और दोबारा से फिर उसको उस क्लास में बैठने की इच्छा नहीं होती है। मैं ये कहता हूँ, जिस दिन बच्चे ने पूरी तरीके से इच्छा बना लिया, अगर 12th के बाद बना लिया तो दैट इज द राइट टाइम, यस, ग्रेजुएशन के बाद बना लिया तो राइट टाइम, इंजीनियरिंग होने के बाद बनाया दैट इज द राइट टाइम, पर जिस दिन आपने शुरू किया उस दिन आपके मन में ये होना चाहिए कि मैं क्लास मिस नहीं करूंगा और जितना मेरे टीचर मुझे इंस्ट्रक्शन देंगे मैं फॉलो करूंगा। क्या बात। इरेगुलरिटी इज नॉट द पार्ट हियर कि आप इरेगुलर कैंडिडेट को आपने गार्जियंस के विषय ले आके 10th के बाद डाल दिया, बच्चा 3 दिन आया 6 दिन नहीं आया, कोई फर्क नहीं पड़ता। उसके दिमाग में केवल क्या है, घर वालों ने कह दिया हम एडमिशन ले लेते हैं, दैट इज द इम्पोर्टेंट टर्म। तो बच्चे के मन में लगन जिस दिन से आ गई, जिस दिन से गार्जियन को लग जाए कि मेरा बच्चे के मन में सच में मैंने जो एम बनाया है क्या ये भी वही सपना देख रहा है और दोनों के सपने सेम है, तो फिर साकार करने में समय नाही लगेगा। बरोबर बरोबर। आणि आता भारतामध्ये आपण जर बघितलं तर बँकिंग सेक्टर खूप विस्तारत आहे आणि त्यामध्ये या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज असतात, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इथं, म्हणजे आता IBPS आहे, IBPS सोबत मला वाटतं इन्शुरन्स एक्झाम, इन्शुरन्स सेक्टर आहे, IBPS आहे. दरवर्षी जर म्हटलं तर ऑलमोस्ट जानेवारीमध्ये IBPS त्यांचं कॅलेंडर लॉन्च करतं. जून जुलैमध्ये आपल्याला सर्वात पहिली बँकेची नोटिफिकेशन बघायला मिळते, दॅट इज RRB, रिजनल रुरल बँक. RRB PO SO स्पेशलिस्ट ऑफिसर, त्यामध्ये ऍग्रिकल्चर, IT, मार्केटिंग असे काही स्पेशलायझेशन आहे, त्या पोस्ट असतात. त्यानंतर क्लरिकल पोस्ट असते ज्याला ऑफिस असिस्टंट म्हणतात, ही RRB ची झाली. त्यानंतर RRB पण IBPSच्याच अंडर येतं, ठीक आहे. देन IBPSच्या स्वतःच्या पोस्ट येतात ज्यामध्ये टोटल पूर्ण इंडियातल्या ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत 11 बँका, त्या सगळ्याच्या सगळ्या बँकांच्या ह्या कंबाईंड नोटिफिकेशन असते ही, ज्यामध्ये IBPS PO प्रोबेशनरी ऑफिसर स्केल 1, स्केल 2 त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर येतात, प्लस क्लरिकल पोस्ट येते, ह्या झाल्या. प्लस त्यानंतर जर म्हटलं तर SBI ची पण काढली जाते, SBI PO, SBI क्लर्क. देन ऑलमोस्ट 1-1.5 वर्षानंतर RBI असिस्टंट बघायला मिळते, RBI ग्रेड B येते. पण फक्त एका की ग्रेड B चा मेन्सचा सिलेबस फार डिफरेंट है, इकोनॉमिक्स एंड ऑल. बच्चों को थोड़ा सिंप्लीफाइड करता हूँ, आप इतनी बातें करें। देखिए पहली चीज है तो आप ये देखिए कि पोस्ट 2 होती है, एक ऑफिसर बनना, एक क्लर्क बनना। Yes. तो जहां पे भी जाओगे एक ऑफिसर बनोगे, एक क्लर्क बनोगे। फिर उसके बाद ये बैंकिंग का स्ट्रक्चर देख लो, जैसे स्ट्रक्चर होता है वैसे पोस्ट होगी। जो बैंक है वो नौकरी देगी। पहली है RBI, तो RBI में आपको 2 पोस्ट मिलेगी, एक को ग्रेड B कहा जाएगा, एक को असिस्टेंट कहा जाएगा। फिर SBI, तो SBI में PO एंड क्लर्क। जितनी भी नेशनलाइज बैंक है ये सब एक साथ मर्ज हो गई हैं, ये IBPS के थ्रू आएंगी, IBPS PO एंड क्लर्क। ग्रामीण भारत की बैंक जो है उनको रीजनल रूरल बैंक कहा जाएगा, तो IBPS RRB PO, IBPS RRB असिस्टेंट। इनके बाद जो इंश्योरेंस सेक्टर की बड़ी कंपनियां हैं उसमें LIC वगैरह, ऑफिसर स्केल 1 एंड ऑफिस असिस्टेंट कहा जाता है। 4 बड़ी कंपनियां हैं, LIC हो गई, इसी सिलेबस पे हुआ है, सारा कुछ सेम चीजें हैं, उसमें कोई फर्क नहीं होगा, सेम सिलेबस के साथ। तो बच्चा ये ना देखे कि ये क्या क्या चीजें, उसके पास अपॉर्चुनिटीज बहुत है, कैलेंडर है प्रॉपर, केवल उसको अपने टाइमिंग जोन को सेट करना है कि मुझे कितने दिन बाद ट्रिगर करना है उस चीजों के लिए। तो इंपॉर्टेंट चीजें हैं, वैकेंसीज देखोगे तो साल में 12 से 13 नोटिफिकेशन होता है, और कोई भी नोटिफिकेशन मैं आज की डेट में कहता हूँ आपके सामने फॉर्म होते हैं। जैसे बहुत बच्चे होते हैं मुझसे आके पूछते हैं सर फॉर्म भर दे क्या, मैं कहता हूँ प्रिपरेशन हुई है क्या, कहे सर अभी तो चल रही, तो मैं मना कर देता हूँ। रीजन क्या होता है उसके पीछे, आप 900 रुपए का फॉर्म भरोगे बराबर, केवल कि ये देखने के लिए पेपर कैसा है। मैं कहता हूँ जाके टेस्ट सीरीज की बुक ले आओ, प्रीवियस ईयर बुक ले आओ और उसको सॉल्व करो, ज्यादा गेन मिलेगा आपको। तो प्रिपरेशन प्रॉपर करने के बाद अपॉर्चुनिटीज बहुत है, साल में 13-14 मैम ने आपको बता दिया। स्ट्रक्चर में यही है, SBI की वैकेंसीज मिलेगी, नेशनलाइज बैंक की IBPS के थ्रू, ग्रामीण बैंक की IBPS RRB के थ्रू, अलॉन्ग विथ ओरिएंटल इंडिया इंश्योरेंस, न्यू इंडिया इंश्योरेंस, नेशनल हाउसिंग बैंक भी मिलता है, LIC भी मिले, यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस है, ओरिएंटल इंडिया है। तो वैकेंसीज तो बहुत है, उसके बारे में सोचना ही नहीं। अपॉर्चुनिटीज की अगर बात करें, अपॉर्चुनिटी की ही बात चल रही है, मेरा आपसे थोड़ा सा अटपटा सवाल है सर। जब मैं किसी भी बैंक में जाता हूँ तो बैंक में मुझे जो ऑफिसर या जो क्लरिकल का स्टाफ दिखता है गुप्ता, वर्मा, शर्मा और यहाँ अगर शिंदे, जगताप, मोरे, काळे हे कधी दिसतील, कब दिखेंगे? बिल्कुल अभी आपको दिखेंगे। देखिए पहले की डेट में क्या था,
IBPS में आपके पास कहीं पे भी ट्रांसफर हो दिया जाता था, लेकिन अभी के डेट में क्या होके रखा है कि सिलेक्शन क्लरिकल लेवल पे केवल उसी का होगा जिसका वहां का डोमिसाइल है। अच्छा, बिल्कुल। तो अब ये वाला काम नहीं रहेगा कि आपको बैंक ऑफ महाराष्ट्र में, आप महाराष्ट्र जोन में बैठे हैं तो आपको काले, जगताप और ये गेटकर सर नहीं मिलेंगे, सब मिलेंगे यही, ठीक है, क्योंकि अब जोन वाइज वैकेंसीज होती हैं। तो महाराष्ट्र में केवल महाराष्ट्र के लोग ही क्लर्क बनेंगे। पर हाँ, ये ऑफिसर लेवल पे मैं जरूर बात कर सकता हूँ कि आपको कोई भी टाइटल मिल सकता है, और ऐसा नहीं है। आप, मेरा एक बच्चा अभी असम में है, वो भी आपके महाराष्ट्र से ही है, ठीक है। उसके अलावा, असम के अलावा अभी मैं 10 दिन पहले एक बच्ची को फोन लगाया, प्रतीक्षा निगुट करके उसका नाम था, उसको स्टूडेंट है, उसको यूपी में फैजाबाद पोस्टिंग मिली। कहे सर मैं यूपी में हूँ। तो मैंने उसको बात क्या, हिंदी समझ में आ रही है? कहे सर यहाँ अटपटी हिंदी है। मैंने कहा अटपटी क्या है, बस थोड़ी सी अलग मजेदार हिंदी है, जैसे उसके पास वहाँ अवध की भाषा बोली जाती है। मैंने कहा पर बाकी चीजें तो कहे बेस्ट है। तो आप ये मत देखो, पूरा भारत एक जैसा है। मैं पिछले 12 साल से पुणे में हूँ, मुझे कभी नहीं लगा कि मैं पुणे में नहीं, और मैं धीमे धीमे करके मराठी सीख भी रहा हूँ बोलने के लिए। मला मराठी येते, ठीक है। तुम जितनी भी चीजें बोलोगे मुझे समझ में सब कुछ आती है। जैसे अभी इनका डिस्कशन चल रहा है तो उस चीजों के लिए तो आपको PO लेवल पे कहीं भी पोस्टिंग मिल सकती है, और महाराष्ट्र के बच्चे भी धीमे धीमे करके बढ़ रहे हैं, ऐसा नहीं है। क्लरिकल कैडर तो पूरा महाराष्ट्र का ही होता है। अप्रोच और अवेयरनेस, ये दो मुद्दे मेजरली बेसिक है कि अगर महाराष्ट्र में ये आते अप्रोच और अवेयरनेस, तो इसके लिए इन्फिनिटी अभी आ गया है इस फील्ड में, बहुत साल से काम भी कर रहा है। तो इसमें अभी अवेयरनेस बढ़ेगा और अपॉर्चुनिटी भी बढ़ेगी सिलेक्शंस की। बिल्कुल बिल्कुल। ये कैसे बढ़ेंगे, अब क्या अपने प्लान है इस पे? देखिए, प्लान्स तो बड़े सीधे हैं। हमारा जो क्लासरूम प्रोग्राम हो वो लेंदी हो, अराउंड 7 मंथ 8 मंथ, जो मैडम ने कहा प्रॉपर प्रिपरेशन स्ट्रेटेजी, और इसको गुरुकुल की तरह सिस्टम लेके चलो कि मतलब 5 से 6 घंटे की क्लासेस। बिल्कुल। जिस क्लासेस में टीचर का काम केवल ये ना रहे कि वो जाए और पढ़ा के टॉपिक खत्म करके चला है, टीचर का काम रहे बच्चों से करा के लेना। क्योंकि देखो, बच्चों को जब वो बैठते हैं ना खुद करने, और चौथे सवाल के बाद उसको 5वें में प्रॉब्लम आती है, तो उसके मन में इच्छा भी रहती है तो खत्म हो जाती है, फिर वो मैथ्स को फेंक के फिर से रीजनिंग पे आ जाएगा। तो एक सिस्टम ऐसा है जिसमें क्या कहते हैं, आप मैक्सिमम लेंदी क्लासेस कीजिए, और उसमें कंटेंट भगाने के पीछे नहीं, प्रैक्टिस कराने के पीछे काम कीजिए। उससे ज्यादा जरूरी है इवोल्यूशन ऑफ दैट वन। तो टेस्ट सीरीज इज द इम्पोर्टेंट गेम। हर सब्जेक्ट की टेस्ट सीरीज हो, हर टॉपिक की टेस्ट सीरीज हो, प्रॉपर प्री की टेस्ट हो, मेंस की टेस्ट हो, तो बच्चे को अपना इवोल्यूशन खुद पता चले, और उसकी जो इवोल्यूशन है वो इस प्रॉपर गाइडेंस के साथ रहे कि इससे तुम्हें कोई फर्क नहीं पड़ता तुम 2 नंबर लाए या 4 लाए, तुम्हें अगली बार इससे आगे जाना है। और तीसरी इंपॉर्टेंट चीज है कि उसके लिए जो प्रॉपर प्री के लिए क्या जरूरी है, मेंस के लिए क्या जरूरी है, इंटरव्यू के लिए क्या जरूरी है, हर एक पैनल अलग अलग चीजें प्रोवाइड करे उसको। एक प्रॉपर ऐसा नहीं कि 2 ही इंसान खड़े हैं और वो सब कुछ खत्म कर दिया उसके लिए, वो वही मैथ्स भी है, वही रीजनिंग भी पढ़ा रहा है। मैं तो आज तक यही मानता हूँ, एक टीचर या तो मैथ्स में अच्छा हो सकता है या तो रीजनिंग में, बिल्कुल, या तो इंग्लिश में अच्छा हो सकता है या GS में। अब आप कह दो मैथ्स का ही टीचर आपको रीजनिंग भी पढ़ा देगा, इंग्लिश भी पढ़ा देगा, पढ़ाने को तो वो 15 सब्जेक्ट पढ़ा सकता है, पर परफेक्ट के साथ एक ही चीज पढ़ाए वो ज्यादा जरूरी है। और इसमें और एक मुद्दा है सर, जो बहुत सारे एग्जाम्स है उसमें पर्सनैलिटी टेस्ट या उसको ग्रुप डिस्कशन DI, इसमें कैसे प्रिपरेशन रहता है? देखिए, इसमें बहुत आसान है, 7 दिन की प्रिपरेशन लगती है, इससे ज्यादा कुछ नहीं लगती। पहले बच्चे को एक प्रॉपर, जैसे वो गांव से आया है तो उसके लुक पे वर्कआउट करना होता है। मैं अभी भी कहता हूँ, अगर आप प्रॉपरली इंटरव्यू के लिए तैयार होना चाहते हैं तो अपना वो जो लुक चंकी फंकी लुक होता है ना, ऐसे करके खड़ा कर दिया, बाल ताजमहल बना दिया, वो सारी चीजें अभी खत्म कीजिए, ताजमहल वगैरह, क्योंकि अब आप ऑफिसर बने। क्या होता है, जैसे बच्चे का मेंस निकला ना, अब उसको घबराहट, सर 30 दिन बाद तो मेरा इंटरव्यू है, अब ये बाल बैठे कैसे? क्योंकि वहां तो आपको टीचर एडवाइस दे रहा है बाल बैठा के जाना है, ठीक है। अलॉन्ग विथ इट, जैसे नेल्स के साथ बहुत लोग खिलवाड़ करते हैं, टैटू बनाने का खिलवाड़ करते हैं, तो आप ऑफिसर्स हो चुके हो ये सोच के चलो। डोंट मिसबिहेव विथ योर बॉडी, क्योंकि वहां जब आप पहली बार एंट्री करोगे ना, तो सबसे ज्यादा जरूरी क्या है, आपकी बॉडी लैंग्वेज। वंस यू एंटर इनटू द रूम, जिस बॉडी लैंग्वेज के साथ आप वहां जाते हो, उस पैनल को विश करते हो, 5 लोगों के साथ डिसिप्लिन दिखाते हैं और उस कुर्सी पे बैठते हैं, आधा काम आपका वही खत्म हो जाता है। उसके बाद क्वेश्चंस क्या होते हैं, पैनल में 5 मेंबर होंगे, एक हेड ऑफ द पैनल होगा, वो आपको फेमिलियर करने के लिए यही पूछेगा, टेल मी अबाउट योरसेल्फ। अगर वो पैनल अच्छा हुआ तो, नहीं हुआ तो सीधा पहला सवाल वाई बैंक, और उसके लिए हम जैसे ट्रेनर बैठे हैं, हम बताएंगे आपको आंसर क्या बोलना है, इतना ही बोलना है। फिर थोड़ी सी अपनी IQ,
किस बात की IQ कि इन केस अगर उसमें वो कुछ क्रॉस क्वेश्चन पूछ रहे हैं जो कि एक प्रॉपर गाइडलाइन के साथ आपको वहां पे अगेंस्ट पे आ गए तो अपने पर्सनालिटी से उसका आंसर दे और कोई फर्क पड़ने की बात नहीं होती। तो मैंने कहा ना केवल पर्सनालिटी डेवलपमेंट इज द गेम ऑफ अ सर्टेन क्वेश्चन। वाई बैंक, वेयर डू यू सी योरसेल्फ आफ्टर 5 ईयर। लड़कियां हैं तो सबसे पहला क्वेश्चन पूछा जाएगा डू यू प्रिफर रूरल पोस्टिंग, सबसे पहला यही है। और कहीं लड़की की शादी हो गई तो हाउ यू कैन मैनेज विद दिस वन, ठीक है। साथ में अपने पास लड़कियां हैं तो उनसे ये भी पूछा जाता है कि आपको आउटसाइड महाराष्ट्र की पोस्टिंग प्रेफरेबल होगी। साथ में वेयर डू यू सी योरसेल्फ आफ्टर 5 इयर्स के बाद जो सबसे इंपॉर्टेंट चीजें आपके साथ मिलती है कि इफ अ ब्रांच इज रनिंग इन लॉसेस राइट नाउ। बैंकिंग में अभी थोड़ा थोड़ा लॉस कम हो रहा है, लास्ट पिछले 3-4 फाइनेंशियल ईयर से, पहले तो लॉस ज्यादा हुआ करते थे। तो इफ यू आर अ ब्रांच मैनेजर तो देन व्हाट इज योर स्ट्रेटेजी। तो यू हैव टू नॉट गो इनटू द डेप्थ ऑफ द सब्जेक्ट। जितना एक नॉर्मल इंसान उसमें घुसने से पहले उसको नॉलेज होना चाहिए ना बैंकिंग सेक्टर में एंटर करने से, उतने ही नॉलेज पे आप उसके आंसर दीजिए। मॅडम तुम्ही जो स्वतः अनुभव घेतलेला आहे, किती मुलाखती दिल्या तुम्ही टोटल एकदा? सर मी आतापर्यंत ऑलमोस्ट 6 इंटरव्ह्यूज दिले. 6 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे तुमच्याकडे, मग कसा होता हा एकंदरीत? सर एक्झॅक्टली पहिला माझा इंटरव्ह्यू होता IBPS PO 2021 चा. तर त्यामध्ये पण एकच होतं की जसं आता सर बोलले की छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतात. माझा इंटरव्ह्यू पुण्यातच झालेला. किती लोक होते पॅनल मध्ये? 5 लोक. 5 लोक. येस. किती ड्युरेशन होतं? ऑलमोस्ट 20 मिनिटं इंटरव्ह्यू चाललेला. आणि एक असतं की म्हणजे पॅनल तुम्हाला पहिल्यांदा कम्फर्टेबल करतं, बट जेव्हा त्यांना दिसते की नाही आता तुम्ही कम्फर्टेबल झाले तर पहिला प्रश्न संपत नाही, लगेच दुसरा प्रश्न येतो. रॅपिड फायर. इट्स अ फायर, कम्प्लीट रॅपिड फायर. म्हणजे तिथे आणि असं पण नाही की तुम्हाला प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, नाही आलं ठीक आहे बट जेन्युअनली सॉरी बोला. बट तिथे सॉरी नाही येते, पण जर तिथे तुम्ही काहीतरी उगाच नाही आय थिंक आय गेस असे उत्तर दिले तर ते चालत नाही, म्हणजे अप्लायच होत नाही ते. सो एकच आहे की तुमचा जेन्युअननेस तिथे जास्त मॅटर करतो. देन SBI POचा इंटरव्ह्यू दिलेला. SBI POला तर मला स्वतःला खूप ग्रिल केलं होतं भयंकर लेवलला. म्हणजे सगळ्या याच्यातून घुसले. माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मी सिव्हिल इंजिनियर बॅकग्राऊंड आहे, प्लस त्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये म्हटलं तर माझी आई पण बँकेत आहे, माझे वडील ऑडिटर, माझा भाऊ LIC मध्ये, वहिनी कोटक महिंद्रा बँकेत. म्हणजे असं बँकिंग बॅकग्राऊंड, मग त्यावरून मग तू इंजिनिअरिंगच का केलं, असे म्हणजे फायरिंग आणि ग्रिलिंग भयंकर चालू होतं. बट ठीक आहे, चांगला होता तो पण एक्सपिरियन्स. तो पण ऑलमोस्ट एक 18 मिनिटापर्यंत चालला. पण मग माझं ते सिलेक्शन मिस झालं होतं ऍक्च्युली. म्हणजे माझं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू नंतरची फायनल 2000 लोकांची जी लिस्ट होती तर तेव्हा कट ऑफ होता 46.41चा आणि मला 46.30 मार्क्स होते. 0.11 ने मिस झालं होतं. सो म्हणजे त्यावेळेसचं जे दुःख असतं ते म्हणजे असं असतं की 10 मार्काने मिस झालं त्याचं एवढं काही वाटत नाही, बट पॉइंट म्हणजे 0.11. आणि नेमका सिनारिओ असा होता की प्रत्येक वेळेस माझा रिझल्ट मी माझी स्वतः बघायची आणि तो रिझल्ट माझ्या पप्पांनी बघितलेला. सो म्हणजे भयंकर लेवलला होता. 0.11 नहीं, 0.11 से ज्यादा दुख कब होता है पता है? जब आप वहाँ 1 सेकंड कम हो जाए, आपने आंसर निकाल लिया हो और स्क्रीन पे सामने क्वेश्चन हो और आप जैसे ही माउस लेके गए उसने सबमिट कर दिया. यस. आपके हाथ में समय भी नहीं रहेगा कि आप वहां से मांग ले मैडम 1 सेकंड. तो उससे ज्यादा दुख तो पहले वहां आंसर वही तो हुआ था एग्जाम में मेरा. तो वही तो हर एग्जैक्टली सेकंड इम्पोर्टेंट है. हर सेकंड से हर सेकंड हर पॉइंट इम्पोर्टेंट है. 0.1 भी इम्पोर्टेंट है. 0.01 भी इम्पोर्टेंट है. मतलब उस बार ऐसे भी कुछ लोग थे कि जिनका 46.40 पे भी उनका मार्क्स थे. तो एंड SBI इज लाइक कि जो कभी वेटलिस्ट नहीं निकालती PO की. आणि पुढे परत मग तुम्ही मग पुढे परत एक्झाम देत गेली. अजूनही एक्झाम्स देते. एक्झाम आता देण्याचा मोटो असा आहे की एक्झॅक्टली आपण टीचिंग करताना स्टुडंट्सचे रिव्ह्यू घेताना काही प्लस मायनस होतं. सो त्यापेक्षा आपण स्वतःच बघितलं की एक्झॅक्टली एक्झाम लेवल काय आहे काय नाही, त्या पद्धतीने तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या टीचिंग मध्ये काही अपडेशन्स करता येतात. सो त्या पॉइंट टीचिंग आता तुमचं पॅशन बनलेलं आहे. येस डेफिनेटली. तर इन्फिनिटी अकॅडमीचं हे वैशिष्ट्य राहणार आहे की ज्यांना
ज्यांच्या हाताखाली 500 पेक्षा जास्त बँकिंगमधले अधिकारी घडले गेलेले आहेत, 12 वर्षाची ज्यांची लिगसी आहे असे पल्लव सर, आणि त्यासोबत एक गौरी मॅडम की ज्या स्वतः 5 ठिकाणी त्यांचं IBPS मधून सिलेक्शन झालंय, PO लेवलचं सिलेक्शन आहे, आणि त्या आता पॅशनेटली या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा टीचिंगच्या माध्यमातून आपल्याला गाईड करणार आहेत. आणि त्यासोबत आपले संघपाल सर की ज्यांचा सुद्धा एक मोठा अनुभव या सर्व स्पर्धा परीक्षांमधला असणार आहे, आणि आमची सर्व टीम इन्फिनिटी तुमच्यासोबत असणार आहे. आणि बँकिंगमध्ये आता इथून पुढे जे आपण बोलत होतो आतापर्यंत, जे आपण बोललो आता की अवेअरनेस असेल किंवा गायडन्स असेल, याबाबत एक परिपूर्ण अशी संस्था आपल्याला मिळणार आहे चॉईससाठी. तर विद्यार्थी मित्रांना माझी विनंती राहील की या व्हिडिओच्या सोबत जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जो गुगल फॉर्म भरलाय आणि ज्यांना बँकिंगची तयारी करायची आहे त्या सर्वांनी हा गुगल फॉर्म जरूर भरावा. आणि हे असे मेंटॉर्स आपल्याला तिथं मार्गदर्शन करतील आणि त्यांच्यासोबत आपल्याला त्या यशापर्यंत, त्या यशाच्या शिखरापर्यंत आपलं बोट धरून आपल्याला तिथे घेऊन जातील, असे हे मेंटॉर्स आपल्याला लाभलेत. याचा आपण सर्वांनी खूप फायदा घ्यावा. आणि हा व्हिडिओ ज्या पालकांपर्यंत, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर कोण बँकिंगची तयारी करत असेल तर प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, याची जबाबदारी तुम्ही प्रत्येकाने घ्यावी. आणि त्यासोबत या आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं, फॉलो करावं आणि हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करावं, हीच तुम्हाला सर्वांना